श्री स्वामी समर्थ. सणाचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा काही कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवामोठीचेही अनोखे महत्त्व आहे. यात सोमवारच्या शिवामोठीचे महत्त्व सांगणारी ही कथा. चला तर आपण ऐकूया. यावर्षी 2025 मध्ये 28 जुलैला पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी हा दिवस शिवामोठ म्हणून साजरा केला जातो. यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. तर आपल्याला या सगळ्यांची माहिती मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा काही कहाण्या देखील आहेत. श्रावणी सोमवार वाहणाऱ्या शिवामोठीचे देखील अनोखे महत्त्व आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकट, नेसायला जाडे भरडे, राहायला गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देतोस. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं की महादेवाच्या देवळात शिवामोठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलं-बाळ होतं. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची? नावडतीने सांगितले, राजाची सून. मी देखील तुमच्या सोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा वाहू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामोठीचा वसा वसतो आहोत. या वसाला नेमकं काय करायचं? मूठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावे, गंधफूल व्हावे, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्याच्या, दिराभावा, नणंदभावजया, भ्रतरा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. म्हणजेच पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवामोठी करता घ्यावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं. दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा माझी पूजा मानून घे. सासू सासऱ्या, दिराभावा, नणंदजावा, नावडती आहेत, आवडती कर रे देवा, असे म्हणून तिने तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसे मागे जाऊ लागली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्येसह वर्तमान देऊन सुवर्णाचं देऊळ झालं. रत्नजडिताचे काम झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर शिवामोठ घेऊन शिवा शिवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासऱ्या, दिराभावा, नणंदजावा, नावडती आहेत, आवडती कर रे देवा, असे म्हणून तिने शिवामोठ वाहिली. दागिने घालायला दिले. नावडतीवर प्रेम करू लागलेच. खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला. देवाजवळ आला.
देऊळ दृश्य झालं होतं. तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले. सोनेला विचारू लागले, हे कसं काय झालं? सोनेने सांगितलं, माझ्या गरीबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सोनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसं तिला महादेव प्रसन्न झाले, तसे तुम्हा मना प्रसन्न हो. ही साठा उत्तराची कहाणी. वाचा. उत्तरी सुफळ संपन्न. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.